महाराष्ट्रातील लहुजी शक्ती सेना संघटनेने यूजीसी इक्विटी रेग्युलेशन्स 2026चा त्वरित अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले। या नियमांमुळे एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थी शिक्षकांविरुद्ध होणारे जातीभेद छळ रोखण्यासाठी समान संधी समिती अनिवार्य होणार असून आरक्षण, शिष्यवृत्ती व हक्कांचे संरक्षण मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे। संघटनेने सांगितले की यूजीसीच्या 1956 कायद्याची अंमलबजावणी अपुरी असल्याने नवीन 2026 नियम तातडीने लागू व्हावेत। जिल्हा उपाध्यक्ष लहुश्री शंकरभाऊ खंदारे, तालुकाध्यक्ष भारत खंदारे, तालुका उपाध्यक्ष देविदास गजभार, शहराध्यक्ष गजानन वंजारे, शहर उपाध्यक्ष सोनू घोडेकर यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। सर्वांना जय भीम, जय लहुजी। आज आपण इथं उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे लहुजी शक्ती सेना तालुका कार्यकारिणी पुसद व जिल्हा कार्यकारिणी यांच्यातर्फे यूजीसी ऍक्ट अधिनियम 2013 समर्थनात निवेदन देण्यात आलो। या कायद्याअंतर्गत आपल्याला या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग म्हणजेच एससी, एससी, ओबीसी या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन संस्थांमध्ये आणि शिक्षणामध्ये पाहिजे तशी वागणूक मिळत नसल्यामुळे 13 जानेवारी 2026 या रोजी आपले देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह यांनी हे विधेयक पास केलं होतं। पण काही लोकांनी या विधेयकाला विरोध केला। त्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आम्ही लहुजी शक्ती सेनेमार्फत हे निवेदन देत आहे, जेणेकरून एससी, एसटी, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना व सर्व शिक्षकांना या यूजीसी ऍक्ट म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन हा त्याचा अर्थ होतो। आणि याचा अर्थ असा होतो की विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिक परिस्थिती ही जातीय व्यवस्थेच्या कुठल्याही गोष्टीवरून, कुठल्याही कारणावरून दुखावल्या जाऊ नये व दुखावली गेलीच तर त्यासाठी ईओसी नावाची एक समिती गठीत करण्यात येईल। ती समिती त्यावर लक्ष देईल आणि एससी, एसटी, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही अन्यायग्रस्त गोष्टी घडणार नाहीत या बाबतीत या आयोगाची, या विधेयकाची आपण मागणी केलेली आहे। त्याबद्दल आम्ही लहुजी शक्ती सेना तालुका कार्यकारिणी सन्माननीय आमचे तालुकाध्यक्ष भारतभाऊ खंदारे, शहराध्यक्ष गजानन वंजारे व मी जिल्हा उपाध्यक्ष शशांक खंदारे आमच्या सर्व लहुजी शक्ती सेनेच्या टीम तर्फे या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपण निवेदन देत आहोत की लवकरात लवकर या अधिनियमाची अंमलबजावणी झाली पाहिजे। जय लहुजी।